खूप जणांना आहे तो स्लीव्हचा प्रॉब्लेम होता। स्लीव्ज आहे ते तुम्ही दोन्ही आहे ते पॅटर्न आहे ते सगळं व्यवस्थित केला तरी देखील आहे ते तुमचं स्लीव्ज आहे ते कमी पडलं। त्यावेळेस कसं करायचं येऊ नये ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, पण इन केस जर समजा तुमचा हा प्रॉब्लेम येत असेल तर त्यामध्ये काय सोल्युशन आहे ते तुम्ही करू शकता। बॅकचा आर्महोल आहे तो मोजून घेतल्यावर फॉर एक्झाम्पल इथं आहे ते तुमचा 10 इंच आलेला असेल आणि हे वाला आहे ते 9.5 इंच, कधी पण मोजताना आहे तो बॅकचा पोर्शनच मोजायचा। जो काही सीम अलाउन्सेस आहे 1 इंच ते 1.5 इंच आपण येऊ देतो, पण 2 इंच जर हवा असेल तर आता इथं वाढवायचं असेल तर ह्या फिटिंगच्या लाईनला काहीच नाही करायचं आणि सरळ इथून अर्धा इंच इथं घ्यायचं। ही वाली लाईन आहे ती अशी ड्रॉ करायची। फिटिंग आहे ते तुमचं इथंच येणार आहे, हे एक्स्ट्राचं मार्जिनचं पोर्शन आहे। तरी आलं तरी फिटिंग आहे ते तुमची इथपर्यंत येणार, इथं आहे ते एक्स्ट्रा तुमचं मार्जिनचं पोर्शन येणार। इथून आत आहे ते वाढता कामा नये, कारण ह्याच्यामुळे मग क्रीजचा प्रॉब्लेम आहे तो सुरू होतो। तर इंच जर तुम्हाला इथं कमी करायचं असेल तर इथून असं घ्यायचं आणि सरळ ह्या फिटिंगच्या लाईनला असं मार्जिन इथं करायचं। असं आहे ते ऍडजस्टमेंट केला तरी तुमच्या स्लीव्हच्या किंवा चेस्टच्या लांबीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो निघून जातो।